आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। अगदी प्रचंड अशा भाविकांच्या गर्दीत लालबागचा हा राजा मंडपाबाहेर पडलाय। अगदी जल्लोषपूर्ण वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळतंय। नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागची गणेश मूर्ती सर्वत्र ओळखली जाते। आणि आता आपल्यासोबत नाशिकहून प्रांजल कुलकर्णी आणि पुण्याहून रेवती हिंगणे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी मिरवणूक कशा पद्धतीने सुरू आहे। रेवती कसा माहोल आहे नेमकं पुण्यात मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि कसं सध्या वातावरण पाहायला मिळतंय तिथे? नक्कीच आपण जसं बघू शकतो की सर्वत्र गर्दी पूर्णतः वाढलेली आहे आणि भाविकांनी गर्दी केलेली आहे, परंतु एक उत्साहाचं आणि भक्तिमय असं वातावरण इथे पुणे शहरात आहे। आपण जसं बघतोय की आत्ता आपण अलका टॉकीज चौकात इथे आलेलो आहोत आणि इकडे पहिला मानाचा जो गणपती आहे ग्रामदेवत कसबा गणपती, तो इथे त्यांचं इथे आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जसं आपण बघू शकतो की इकडे तांबडी जोगेश्वरी दुसरा जो मानाचा गणपती आहे तो देखील इकडे काहीच वेळात पोहोचतील। खरं तर जेव्हा मानाचे 5 गणपतींचं जोवर विसर्जन होत नाही तोवर बाकीचे कुठलेच सार्वजनिक मंडळ त्यांचं गणपतीचं विसर्जन करत नाही। आणि आता आपण जसं बघू शकतो की पोलीस मदत कक्ष असू दे किंवा पुणे महानगरपालिकेचे कक्ष असू दे, ते पूर्णतः सज्ज झालेले आहेत आणि इकडे जरी भाविकांची गर्दी वाढली तरी ते सुसज्ज आहेत सगळं हे निस्तरण्यासाठी। आपण जसं बघू शकतोय की इकडे पूर्ण उत्साहात ढोल ताशाच्या वाजा गजरात आणि पूर्ण उत्साहात बाप्पांना निरोप दिला जातो पुणे शहरात।